नमस्कार मित्रांनो, नेटबीटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक लॉन्चर प्रोग्राम किंवा एक लॉन्चर ॲप्लिकेशन जे आपण आपल्या अँड्रॉइड फोनवर वापरू शकतो। लॉन्चर म्हणजे काय? लॉन्चर म्हणजे आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर जेव्हा सगळे ॲप्स सुरुवातीला दिसतात, त्यानंतर विविध ॲप्स आपण त्यातून शोधून काढतो, स्क्रॉल करतो, हे सगळं करण्यासाठी लॉन्चरचा वापर करतात। जे डिफॉल्ट लॉन्चर आहे ते आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे बघा। हे डिफॉल्ट लॉन्च ॲप्लिकेशन आहे। इथे फोन, मेसेज, कॅमेरा, क्रोम या सुविधा आहेत। त्याचप्रमाणे इतर ॲप्स देखील आहेत। त्यानंतर इथे आपण सिलेक्ट केलं तर आपल्याला सर्व ॲप्स मिळतात। त्याचप्रमाणे आपण त्यांना सर्च देखील करू शकतो। या सर्व प्रक्रियेला लॉन्चर असे म्हणतात। हा जो आपल्याला डिफॉल्ट लॉन्चर गुगलने दिलेला आहे, त्या व्यतिरिक्तही इतर अनेक लॉन्चर्स उपलब्ध आहेत। त्यापैकी माझा आवडता जो मी नेहमी वापरतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे झेड लॉन्चर। झेड लॉन्चर हे ॲप्लिकेशन नोकिया या कंपनीने विकसित केलेलं आहे। तीच नोकिया ज्याचे फोन्स आपण यापूर्वी कधी वापरले असतील, त्याच नोकियाने हे झेड लॉन्चर हे ॲप्लिकेशन अँड्रॉइडसाठी डेव्हलप केलेलं आहे आणि मला ते खूप जास्त आवडतं आणि मी ते नेहमीच वापरतो आणि त्यामुळेच ते तुम्हालाही दाखवावं असं मला वाटलं। चला तर मग बघूया। सर्वप्रथम आपण झेड लॉन्चर इन्स्टॉल करूया। त्यासाठी आपण गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊया। प्ले स्टोअरला मी क्लिक करतो आणि त्यानंतर आपण सर्च करूया झेड लॉन्चर। हे बघा, झेड लॉन्चर इथे आलेलं आहे, ते मी निवडतो आणि हे जे पहिलं ॲप्लिकेशन आहे नोकिया ॲप्स डिस्ट्रीब्युशनने बनवलेलं, ते मी आता इन्स्टॉल करतो। या सर्व परमिशन्स या ॲपसाठी आवश्यक आहेत त्या देऊया। ॲक्सेप्टवर क्लिक करतो। छोटा ॲप आहे, 10 MBचं फक्त। हे बघा, आता आपला ॲप इन्स्टॉल झालेला आहे। आपण ओपन करूया। हा वेलकम मेसेज आलेला आहे इथे आणि इथे टर्म्स आहेत, त्या आपण ॲक्सेप्ट करूया। हे बघा, हे ट्युटोरियल मी स्किप करतो कारण मी हे सगळं तुम्हाला समजवणार आहे, त्यामुळे सध्या इथे आपण स्किप ट्युटोरियलवर क्लिक करूया। आता बघा, आपलं झेड लॉन्चर ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि हे असं दिसतंय। आता जे ॲप्स आपण नेहमी वापरतो ते इथे दिसतात। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना आपण रेग्युलर कॉल करतो किंवा जास्त वेळा कॉल करतो ते इथे दिसतं आणि त्यांचे आयकॉन्स इथे दिसतात। तसं दिसायला एकदम सोपं साधं आहे। आणि त्यानंतर इथे हा जो बार आहे तिथे आपण क्लिक केलं या बटनवर तर आपल्याला सर्व ॲप्लिकेशन्स असे रांगेत नावानुसार, म्हणजे सुरुवातीला ए पासून सुरू होणारे, नंतर बी, नंतर सी, अशा प्रकारे नावानुसार लावलेले सगळे ॲप्स आपल्याला मिळतात। परंतु ही याची खासियत नाही आहे, याची खासियत वेगळीच आहे जी मी तुम्हाला आता दाखवतो। त्यासाठी आपण मेन स्क्रीनवर जाऊया। इथे बघा, इथे आपल्याला लॉन्चर कोणता वापरायचा ते विचारण्यात येईल। तर सध्या आपण झेड लॉन्चरला ऑलवेज इथे क्लिक करूया, म्हणजे आपल्याला नेहमी झेड लॉन्चरच दिसेल। हे बघा, आता आपल्याला झेड लॉन्चर दिसत आहे। तर येथे आपल्याला एखादं ॲप शोधायचं असेल तर ते शोधणं अतिशय सोपं आहे। त्यासाठी आपल्याला स्क्रीनवर फक्त बोटाने आपल्या त्या ॲपचं सुरुवातीचं अक्षर लिहायचं आहे। उदाहरणार्थ, समजा जर मला फ्लिपकार्ट हे ॲप शोधायचं आहे किंवा फेसबुक हे ॲप शोधायचं आहे, तर त्यासाठी मी अशा प्रकारे बोटाने स्क्रीनवर F लिहेन आणि बघा, आपोआप फेसबुक, फ्लिपकार्ट, FM रेडिओ, फिट, टेक्स्टमेट, फ्यूज, फिल्टर ग्रीड अशा प्रकारे F वरून सुरू होणारे किंवा ज्यांच्या नावामध्ये F आहे असे सर्व ॲप्स इथे आलेले आहेत। अशा प्रकारे आपण ॲप शोधू शकतो आणि जर आणखीन पुढे जायचं असेल तर आपण पुढचं लेटरही देऊ शकतो। उदाहरणार्थ F नंतर मला A लिहायचं आहे, तर मी फेसबुक लिहिलं तर बघा FA वरून येणारे नावं आलेली आहेत, ॲप्स आलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधली नावं देखील आलेली आहेत। त्यामुळेच आपण अशा प्रकारे सर्च करून नाव, कॉन्टॅक्ट लिस्टमधील नावं, त्याचप्रमाणे ॲप्स देखील सर्च करू शकतो। समजा मला हे ए लिहायचं नव्हतं, त्याच्या जागी मला दुसरं काहीतरी लिहायचं आहे, तर मी अशी आडवी रेष मारेन आणि बघा हे ए लिहिलेलं निघून जाईल। त्यानंतर मी पुढचं अक्षर लिहू शकेन। उदाहरणार्थ L लिहिलं तर बघा फ्लिपकार्ट, फ्लाईट्स ही माहिती येथे आलेली आहे। जर मला हे सर्च न पाहिजे असेल तर मी इथे क्लिक करेन आणि पुन्हा होम स्क्रीनमध्ये जाईन। आणि झेड लॉन्चर हे अतिशय स्मार्ट ॲप्लिकेशन आहे, कारण जे ॲप्स आपण रेग्युलरली वापरतो ते तर इथे दिसतातच, परंतु आपली लिहिण्याची पद्धत देखील हे ॲप स्टडी करत जातं। त्यामुळे सुरुवातीला कदाचित तुमचं हस्ताक्षर ओळखण्यास झेड लॉन्चरला त्रास होईल, पण काही दिवसानंतर मात्र
झेड लॉन्चर शिकलेला असेल, आपली लिहिण्याची पद्धत कशी आहे आणि आपण कोणत्या प्रकारचे ॲप्स वापरत आहोत. अतिशय क्विकली हे शक्य होतं. यामुळे आपल्याला बिलकुल सर्च करायची गरज लागत नाही आणि हे बोटाने बटन दाबून सर्च करण्यापेक्षा लिहिणं हे अतिशय सोपं आणि सुगम आहे, सहज साध्य आहे. कारण आपल्याला लहानपणापासून पेन्सिलने लिहिण्याची सवय आहे आणि त्यामुळेच हे अतिशय सोपं होऊन जातं. झेड लॉन्चरचं आणखीन एक फीचर तुम्हाला सांगतो. झेड लॉन्चर हे टाइम अवेअर आहे. टाइम अवेअर म्हणजे काय ते सांगतो. मगाशी आपण F सर्च केला आणि त्यावेळेला आपल्याला F वरून सुरू होणारे ॲप्लिकेशन आले. दिवसभरामध्ये जेव्हा मी हे F सर्च करतो तेव्हा फेसबुक हे ॲप्लिकेशन किंवा फ्लिपकार्ट हे ॲप्लिकेशन मला सुरुवातीला दिसतं. परंतु जर हेच मी सकाळी किंवा पहाटे सर्च केलं तर गुगल फिट हे माझं एक्सरसाइज करताना मी जे ॲप वापरतो ते हे आहे. ते ॲप मला सगळ्यात पहिलं दिसतं. कारण झेड लॉन्चरला माहिती आहे की सकाळी जेव्हा मी सर्च करतो तेव्हा मला फिट हे ॲप्लिकेशन शोधायचं असतं. इतर वेळेला जेव्हा मी सर्च करतो तेव्हा मला फेसबुक किंवा फ्लिपकार्ट किंवा FM रेडिओ सर्च करायचं असतं. झेड लॉन्चर हे एक अतिशय स्मार्ट ॲप्लिकेशन असलं तरीसुद्धा ते दिसायला आणि वापरायला अतिशय सहज, सोपं, साधं आहे. आणि मला खात्री आहे एकदा झेड लॉन्चर वापरायला तुम्ही सुरू केली का तुम्हाला दुसरे कुठलेही लॉन्चर ॲप्स आवडणार नाही. जसं माझं झालंय तसंच कदाचित तुमचं देखील होईल. तेव्हा हे ॲप जरूर इन्स्टॉल करा. हे पूर्णपणे मोफत आहे आणि अँड्रॉइड फोनसाठी हे एक उत्कृष्ट लॉन्चर ॲप्लिकेशन आहे. आणि मित्रांनो, जर झेड लॉन्चर न वापरता तुम्हाला ओरिजिनल लॉन्चरच वापरायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सेटिंग्जमध्ये जावं लागेल. सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर आपल्याला होम ही सेटिंग दिसेल, त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे आपल्याला पाहिजे तो लॉन्चर सिलेक्ट करू शकतो. आत्ता सध्या झेड लॉन्चर आहे. जर मी गुगल नाव लॉन्चर सिलेक्ट केला तर आपली सेटिंग होम पेज आता पूर्ववत झालेला असेल. त्यामुळे झेड लॉन्चर जर तुम्हाला वापरायचा नसेल किंवा तात्पुरता बंद करायचा असेल तर तो अशा प्रकारे तुम्ही करू शकता. धन्यवाद. मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.